देगलूर शहरामध्ये अल्पसंख्याक समाज 27% जवळपास. देगलूर शहरामध्ये 100 मुस्लिम बांधवांना रोजगार देण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक महामंडळाकडून कर्ज देण्याचं आपण त्याविषयी मान्य केलं. कृषी खात्याकडची देगलूर शहरामध्ये 60 एकर जमीन आहे, परंतु त्या जमिनीवर बीज गुणन केंद्राच्या नावानं फक्त केंद्र आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही. नगरपालिकेला इतर जागा नसल्याकारणानं त्यातील 30 एकर जागा नगरपालिकेला देऊन त्यासाठी आपल्या दालनामध्ये एखादी बैठक लावा. 5 एकरमध्ये मुस्लिम समाजाचं कब्रस्तान, 10 एकरमध्ये आपण तिथे गार्डनचं काम करू आणि 15 एकरमध्ये ओबीसी समाज व आर्थिक दुर्बल लोकांना माडाच्या धर्तीवर घरं बांधून देऊ कमी किमतीमध्ये. त्यामुळं आमच्या भागातील गरिबांचा फायदा होईल. दर्शक व्यंकटराव पाटील गोजीगावकर, व्यासपीठावर उपस्थित शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, माझ्यासह प्रवेश केलेले मधुकरजी नारलावार, माजी नगराध्यक्ष केरुरकर साहेब, बालाजीराव टेकाळे, व्यासपीठावर उपस्थित वैशालीताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे आणि इथे मोठ्या संख्येने जमलेले बंधू भगिनी, मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे. विशेष म्हणजे दादा प्रवेश सोहळा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षामध्येच आलेले आहोत. आम्ही कुठं दूर गेलेलो नव्हतो, आम्ही मोठ्या साहेबाकडून छोट्या साहेबाकडे आलो. त्यामुळं पक्षांतर म्हणता येणार नाही आम्हाला. आम्ही आमच्या पक्षात आमच्या घरातच आहोत. मित्रांनो, मी आपला फक्त तिथं 2 गोष्टीचं उदाहरण देतो दादांचं. दादाने आठवत असेल, देगलूर नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्तावित होता. अनेक दिवस फिरूनसुद्धा तो प्रस्ताव मंजूर होत नव्हता. तेव्हा आम्ही दर गुरुवारी दादांचा दरबार असतो, त्या ठिकाणी गेलो. तेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब होते. दादांनी श्रीकर परदेशी साहेबांना फोन केला. आम्हाला माहीत नव्हतं की परदेशी साहेबांची बदली पिंपरी चिंचवड झाली म्हणून. दादाने त्यांना सांगितलं की देगलूर नगरपालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवून देऊन तुम्ही तिथून हे चार्ज द्या. त्यानंतर आपल्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव चीफ इंजिनियर साहेबाकडे पुण्याला प्रलंबित होता. मी अनेक वेळा पुण्याला चक्रा मारल्या. तेव्हाचे गृहमंत्री कैलासवासी आराबाकडे गेलो. त्यांनी सांगितलं की कल्याणकर साहेब चांगले माणसं आहेत, मी फोन करतो. त्यांनी कल्याणकर साहेबाला फोन केला. मी पुण्याला भेटायला गेलो. त्यांनी उडवडीची उत्तरे दिले. मग दुसऱ्या आठवड्यात मी दादाकडे गेलो. दादाकडे कैफियत मांडली. दादा, आमचा भुयारी गटार योजनेचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सी ऑफिसला आहे. आबांनी फोन केला पण काम झालं नाही. तेव्हा दादांनी फोन लावून सांगितलं, कल्याणकर तुम्हाला आर बोलायला कळत नाही का? मी दुसऱ्या दिवशी पुण्याला गेलो. मला चहा बिस्किट देऊन प्रस्ताव समोर सही करून दिला. म्हणजे दादाचे काम करण्याची पद्धत हे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माहीत आहे. दादा एकदा शब्द दिले तर ते काम झाल्याशिवाय राहत नाही. दादा, देगलूर नगरपालिकेवर आपल्या पक्षाची अनेक वर्ष सत्ता होती. देगलूर नगरपालिकेला आपण 4 नगराध्यक्ष दिलोत. पण कालपासून काही फेसबुक, व्हॉट्सअप आणि पेपरला 4 माजी अध्यक्षांचा आणि 17 नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणून अफवा पसरत आहेत. इथं आम्ही 2 अध्यक्ष आता प्रवेश करत आहोत. दुर्दैवाने एका अध्यक्षाचं अकाली निधन झालं तर 4 अध्यक्ष काँग्रेसमध्ये कुठून जाणार आहेत? 17 नगरसेवक म्हणून सांगायलेत. आपले 12 नगरसेवक होते. आज इथं 7 जण प्रवेश केलोत. 2 जण पुरी प्रवेश केलेत प्रताप पाटलांच्या घरी. तर आता कुठले 17 नगर चाललेत? म्हणजे देगलूर शहराच्या जनतेला दरवेळेस काहीतरी भूलतापात देऊन काँग्रेस पक्ष षडयंत्र करत राहते. मागच्या निवडणुकीला मी अल्पशा मताने पराभूत झालो. त्याची खंत देगलूरकरांनी अनेक वेळेस बोलून दाखवली. उदगीरचा निकाल 2 दिवस पूर्वी लागला. मागच्या निवडणुकीच्या वेळेस उदगीरला भारतीय जनता पक्ष आणि MI मध्ये फाईट झाली आणि शेवटच्या क्षणी काही मतांना भाजप निवडून आलं. तेव्हा आमच्या अल्पसंख्याक बांधवांना इथं सांगण्यात आलं की जर राष्ट्रवादीला मतदान केलं तर भाजप निवडून येईल. त्यामुळे दुर्दैवानं काही मतांना आपला पराभव झाला. परंतु अनेक लोक येऊन सांगत होते की आपलं देगलूर 10 वर्ष मागे गेलं, 5 वर्ष मागे गेलं, तुम्ही असताना शहराचा विकास होत होता. दादा, आमच्या काळामध्ये शिवाजी उद्यानाचं नाव विस्तार करून छत्रपती शिवाजी उद्यान केलं आलं. त्याचं शुभीकरण आणि संरक्षण बांधण्यात आली. नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. हजरशाह जिवाउद्दीन व्यापारी संकुल बांधण्यात आलं. शरदचंद्रजी पवार व्यापारी संकुल बांधण्यात आलं. कैलासवासी मशनाजीराव नीलमवर व्यापारी संकुल बांधण्यात आलं. सुजल व निर्मल योजनेअंतर्गत 24 कोटी खर्च करून देगलूर शहराला पाणी पुरवठा करणारी वाहिनी आणि 4 जलकुंभ उभारण्यात आले.
हातवडचा प्रस्ताव आपल्या माध्यमातून मान्य झाला। देगलूर नगरपालिकेच्या माध्यमातून NUHNच्या कैलासवासी मशरा निलमवार दवाखाना बांधकाम करण्यात आला। स्वरजयंती योजनेअंतर्गत 54 कोटीची भुयारी गटार योजना आपण उपमुख्यमंत्री असताना मंजूर झाली दादा। त्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्या योजनेला इष्टे दिला होता, परंतु साबणे साहेब तत्कालीन आमदार होते, त्यांच्या पाठपुराव्याने ती योजना मंजूर करून घेतली। देगलूर शहराचे हातदे पाहून देगलूर शहरामध्ये एकही वकुटत नव्हतं। जेव्हा आम्ही दादाकडे कैफत घेऊन गेलो की दादा अंतविधीसाठी फार त्रास व्हायला आहे आणि खंदे बदला लागत आहेत, लोक खंदे द्यायला तयार होत नाहीत, तेव्हा दादांनी तेव्हा हेमंत टकले साहेब आमचे कोषाध्यक्ष होते पक्षाचे, त्यांना फोन करून मला पाठवून दिलं। तेव्हा हिंगोली अर्बन बँक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्हीच म्हणून देगलूर शहराला वैकुंठ दिलं। त्याच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करत आहोत। ग्रामीण रुग्णालयामध्ये CT स्कॅनची मशीन आपले महाविकास आघाडी सरकार असताना राजभाई टोपे यांनी दिलेली आहे। त्याचा श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं त्याचा कोणालाही हे झालं नाही। सगळ्याला माहीत आहे की ती मशीन कोणी घेऊन आली। त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये देगलूर शहरामध्ये काही कामं झालेली आहेत। सौर ऊर्जाचे दिवे लावलेत 1 कोटी रुपयाचे, पण अद्यापर्यंत नगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या बिलामध्ये काही कपात झालेली नाही। 5 कोटी रुपये खर्चून देगलूर शहरामध्ये पथचे फक्त पोल उभा करण्यात आलेत, त्याच्यावर दिवा अजून लागला नाही। गेल्या 8 वर्षामध्ये त्या पोलवर दिवा लागला नाही आणि पोल पडून चाललेत, त्यामुळं त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। ज्या कामं नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या काळात झाली ती कामं जर आता आपण जाऊन पाहिलात तर त्यांना आपण बक्षीस देऊ, जर काम कुठे दिसलं तर आपल्याला। तर मित्रांनो, देगलूर शहरामध्ये आपण महापुरुषाचे पुतळे उभारण्यासाठी ठराव केला होता, नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं सुशोभीकरण करण्यात आलं, परंतु त्या श्रेय काँग्रेस घेऊ इच्छिते। पण सर्व पुतळ्याच्या समितीनं अतिशय कष्टानं मेहनतीनं एक पैसा जमा करून स्वखर्चातून पुतळे बसवलेले आहेत, त्यामुळे त्याचं श्रेय आपला कोणाला देता येणार नाही। दादा, आपण इथे आलात, देगलूर शहरवासी आपल्याकडे काही अपेक्षा व्यक्त करतात आणि काही गोष्टीची आपल्याकडे मागणी आहे। देगलूर शहरामध्ये अल्पसंख्याक समाज 27% जवळपास आहे। आपली मुंबईला चर्चा झाली, आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेब, साबणे साहेब, आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकर साहेब उपस्थित होते आणि आपण देगलूर शहरामध्ये 100 मुस्लिम बांधवांना रोजगार देण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक महामंडळाकडून कर्ज देण्याचं आपण त्याविषयी मान्य केलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की ते आपण या सर्व जनतेला सांगून हस्तत्व करावं। कृषी खात्याकडची देगलूर शहरामध्ये 60 एकर जमीन आहे, परंतु त्या जमिनीवर बीज गुणन केंद्राच्या नावानं फक्त केंद्र आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही। नगरपालिकेला इतर जागा नसल्या कारणानं त्यातली 30 एकर जागा नगरपालिकेला देऊन त्यासाठी आपल्या दालनामध्ये एखादी बैठक लावा। 5 एकरमध्ये मुस्लिम समाजाचं कब्रस्तान, 10 एकरमध्ये आपण तिथे गार्डनचं काम करू आणि 15 एकरमध्ये OBC समाज व आर्थिक दुर्बल लोकांना माडाच्या धर्तीवर घरं बांधून देऊ कमी किमतीमध्ये, त्यामुळं आमच्या भागातील गरिबांचा फायदा होईल। करटखेड मध्यम तलावाची करटखेडला मध्यम प्रगत तलाव आहे, त्याची क्षमता 11.02 दशलक्ष घनमीटर आहे। त्यातून आम्ही 3.5 दशलक्ष घनमीटर पाणी उपसा करतो, परंतु शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपला उपसा करण्यासाठी 4.5 दशलक्ष पाण्याची आवश्यकता आहे, ते आम्हाला तुम्ही मान्य करून द्यावं। लेंडे प्रकल्पामध्ये यावर्षी काम पूर्ण होऊन 30% पाणी थांबलेलं आहे, पुढच्या वर्षी 100% पाणी थांबण्याची आम्हाला अपेक्षा आहे। त्यासाठी त्याची क्षमता 145.15 दशलक्ष घनमीटर आहे। तर दादांना माझी विनंती आहे की त्यासाठी आमच्या देगलूरसाठी पाणी आरक्षित करावं पिण्यासाठी आणि आमच्या सर्व मान्य कराव्यात। या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी भास्करराव पाटील खदगावकर साहेब आहेत, प्रतापच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत। या प्रसंगी आपल्याला जास्त न बोलता आपल्याकडे अजून एक अपेक्षा व्यक्त करतो। बनसोडे साहेब मंत्री असताना मला भरपूर सहकार्य मिळत होतं, आता जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा बदल होतील तेव्हा आमची विनंती आहे की प्रतापराव चिखलीकर साहेबांना आपण मंत्रिमंडळात प्रवेश देऊन त्यांना मान सन्मान द्यावा। त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होईल। या प्रसंगी अध्यक्ष न बोलता दादांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या प्रवेशाला इथं वेळ दिला, त्याबद्दल मी दादांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। देगलूर शहरवासियाच्या वतीनं दादांचं लाख आभार व्यक्त करतो, उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र।